आज परभणीच्या संबंधात उत्तर अपेक्षित होतं। सूर्यवंशी यांचा मृत्यू कसा झाला याचं निवेदन सरकारकडून अपेक्षित होतं। सरकारने काय उत्तर दिलं हेच आम्हाला समजलेलं नाही। माझ्याकडे हा पोस्टमार्टम रिपोर्ट जो 3 डॉक्टरनी सही करून पाठवलेला आहे 16/12/2024 ला PM नंबर आहे 29/2024। त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल, मी आपल्यालाही देतोय, शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजरीज। शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजरीज म्हणजे धक्का बसला, धक्का, मल्टिपल इंजरीजचा धक्का बसला। मल्टिपल इंजरीज जुन्या होत्या असं काहीतरी सांगितलं आतमध्ये, मग धक्का 5 वर्षाच्या जखमांचा धक्का आज बसला का त्यांना? आपण काय बोलतो, श्वासोच्छवासाचा त्रास झाला, ब्रेथलेसनेस, काय व्हिडिओ शूटिंग, काय म्हणजे क्लिपिंग, काय किती वाजता झाला, कारण का त्याला आणलं तेव्हा तो मृत होता त्या हॉस्पिटलमध्ये। ह्याच्याबद्दल काय शासनाकडनं काय अहवाल, हे खरं आहे का खोटं आहे एवढं शासनाने जाहीर करावं फक्त। जर आता पोस्टमार्टम रिपोर्ट पण शासन खोटा काहीतरी उलटा फिरवून सांगणार असतील तरी अतिशय वेदनादायी बाब आहे। आणि अजूनही मी म्हणतो, क्या गरीबों की जान जान नहीं होती सेठ? गरीबाच्या जीवाला काही किंमतच नाही का आपल्या महाराष्ट्रात? आता त्या संतोष देशमुखला असाच फेकून दिलाय, या सूर्यवंशीलाही असाच फेकून दिलाय, कसं चालेल? सूर्यवंशीला मारहाण कोणी केली, कशी झाली, तो मेला कसा, हे प्रश्न आम्ही विचारतो, तर मला उत्तर हवी आहेत। जर तो म्हणतायत की ज्युडिशियल कस्टडीमध्ये मेला, म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये नाही मेला, म्हणजे जेलमध्ये मेला, त्या जेलमध्ये रात्रभर काय झालं याची माहिती द्यावी लागेल ना। अहो, जेलमध्ये मेला असेल, न्यायालयीन कस्टडीत, तर अजून धोकादायक आहे की त्याला मारलं कोणी। आणि हे आम्ही नाही म्हणत आहे, हे शल्य चिकित्सक म्हणतायत की त्याला झालेल्या मारहाणीमुळे धक्का म्हणजे त्याला शॉक बसला आणि तो मेला। आम्ही नाही म्हणत आहे। महाराष्ट्राला इतकं खोटं सांगण्याचं काम शासनाने करू नये। हा सूर्यवंशी काय आमचा नातेवाईक नाही, पण ह्या मातीत जन्मलेला जो आहे, ज्याच्यावर अन्याय होईल तिथे तिथे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालणारे आमच्यासारखे कार्यकर्ते हे उभे राहतील। तो संतोष असेल नाही तर तो सोमनाथ असेल, आम्ही त्यांच्यासाठी उभे राहू आणि शासनाची 2 हात करण्याची आमची तयारी आहे। पुराव्यानिशी हा पुरावा आहे आणि हा पुरावा खोटा आहे असं शासनाने बाहेर येऊन सांगावं। नातेवाईकांनी सरळ सांगितलं आमच्या पोराला कुठलाही आजारच नव्हता। अहो, जर त्याला ब्रेथलेसनेसचा त्रास असेल तर त्याची काय औषधं चालू असतील? ब्रेथलेसनेस म्हणजे मी समजतो अस्थमा, अस्थम्यासाठी पंप वापरतो। जर अस्थमा एवढा गंभीर की त्याचा मृत्यूच झाला तर जसं काय डॉक्टरची हिस्ट्री, काहीच नाही। आणि असंही नाही की कालचा, हे 6 दिवसांपूर्वी घडलेलं प्रकरण आहे। हे त्याच्या डॉक्टरवरती त्याच्यावरती कोण उपचार करत होतं, त्या डॉक्टरची काय माहिती? त्याने कोणाकडनं पूर्वी औषधं घेतली होती, त्या डॉक्टरची काय माहिती? काहीच नाही। म्हणाल नाही त्याला श्वासोच्छवासाचा त्रास झाला, पण तो किती वाजता झाला? त्याने किती वाजता कळवलं की मला श्वासोच्छवासाचा त्रास झाला, की तो तसाच मरून पडला होता? अहो, काहीतरी सांगा। तुम्ही असा संशय महाराष्ट्रात निर्माण केलात। आज महाराष्ट्रातला जो इथला शोषित आहे त्या प्रत्येकाच्या मनात संशय आला आज की आमचा पोरगाही एक दिवशी असाच मारला जाईल आणि विचारणारं कुत्रं पण नसेल। सूर्यवंशी मेला कसा हे तर सांगा। आता तुम्ही सांगितलं श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे मेला, पण मेला कुठे? कुठल्या जेलच्या कुठल्या कोपऱ्यात मेला? असे 1000 प्रश्न मनात येत आहेत।
मी तर बाहेर आलो तोच मुळी धक्क्यातनं सावरलो नव्हतो, मला 2 तास लागले धक्क्यातनं सावरायला. कुठे बसलोय मी? संवेदनाहीन झालेल्या सभागृहात मानवी मूल्य जपताच येणार नसतील त्या सभागृहात बसावं कशाला याच्या पुढे? आमचा काय वैयक्तिक स्वार्थ नाहीये सभागृह म्हणजे. या सभागृहात लोकांना न्याय मिळावा म्हणून भांडत असतो आम्ही, आमचं रक्ताचं पाणी करत असतो. तो न्यायही या सूर्यवंशीला आपण देऊ शकत नसू तर काय बसायचं सभागृहात? तो न्यायही आपण त्या संतोषला देऊ शकत नसेल तर काय बसायचं या सभागृहात जाऊन? आणि दोघंही माझे नातेवाईक नाहीत. पण जिथे जिथे अन्याय आहे त्याच्या विरोधात आम्ही उभे राहू. हा आम्ही पुरावा सादर करतोय. सरकारने सांगावं हा पुरावा खोटा आहे का खरा आहे. सगळ्यात आधी तुम्ही नाव घेतलं आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही विडा उचललेला आहे, लाल होणार नाही तो विडा तुम्ही घेणार नाही, त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे म्हणून तर घेऊन बाहेर पडलो. संतोषच्या बाबतीतही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. हे सरकार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी हे उत्तर उशिरा देत गेलं. उद्या सभागृह संपणार. मुद्दामून धनंजय मुंडे साहेब दिसलेच नाहीत सभागृहात. का दिसले नाहीत? तरी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती की तुम्ही सभागृहात येऊ नका म्हणजे लोक चिडणार नाहीत सभागृहात. तुम्ही बाहेरच राहा. 3 महिन्यानंतर हे प्रकरण शांत झालेलं असेल मग तुम्ही नंतर त्या बजेटरी सेशनला या. अर्थसंकल्पाची जी आपले सेशन असेल तेव्हा तुम्ही या. आता तुम्ही येऊ नका. नागपुरात थंडीचं अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन, त्यात गरमी तयार होईल म्हणून तर लांब ठेवलं. ज्यांच्या मतदारसंघामध्ये हे सगळं घडलंय त्या नमिताताई मुंडे काही दिवसात दिसत नाही वगैरे त्याच्याशी काय करायचं आपल्याला सत्याला न्याय हवा होता. मी एवढंच सांगू शकतो की सत्य परेशान होऊ शकता है, पराजित नाही. संतोषचा बळी असा वाया जाणार नाही. तो पूर्ण बीडचा इतिहास उघडाकडून जाईल. माझ्याकडे आतापर्यंत 50हून अधिक लोकांचे फोन आहेत, SMS आहेत, व्हॉट्सअप आहेत. आमच्यावर असा अन्याय झाला, आमच्यावर असा अन्याय झाला, माझ्या भावाला असा मर्डर झाला, माझ्या भावाचं असं झालं, असं अपहरण झालं, माझ्या बहिणीवरती असा अतिरेक झाला. लोकांचा वाचा म्हणजे लोकांना वाचा फुटणार आहे. म्हणजे हे काय इटली नाही ना की गॉडफादर मध्ये दाखवलं तसं डॉन विटो कॉर्लिओनचं साम्राज्य आहे आणि सगळंच चालतंय. तसं नाही होत. हे साम्राज्य आम्ही उद्ध्वस्त करू म्हणजे करूच. असं गुन्हेगारीचं साम्राज्य उद्ध्वस्त करणं हा आमचा देखील जबाबदारी. आमची ती महाराष्ट्राच्या जनतेने टाकलेली जबाबदारी असते आणि ती आम्ही पार पाडू. सरकारने कुठलंही आतापर्यंत निवेदन दिलं नाही. मी आतमध्ये जाऊन आता या संबंधात बोलणार आहे. पण हे महाराष्ट्रभर वाढीला लागलंय, त्याला आवर घाला. तुम्ही मागच्या वर्षी मराठा विरुद्ध OBC पेटवलं, आता नवीन पेटवापेटवीचे उद्योग करू नका. याच्याने महाराष्ट्र पेटेल एवढं लक्षात ठेवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.